सो हे गाईज कसे आहात तुम्ही तर मला ओळखत असाल, तुमची लाडकी पायल परांडे. आणि आज मी परत छोटासा एक मिनी ब्लॉग घेऊन आले. इथे हळद कुंकू घेतलं आहे बिकॉज तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या बहिणीचंच म्हणजे संपदाचं आपल्या लग्न आहे. सो लग्नाला इथे हळद कुंकू लावायचं आहे आणि ते करायलासुद्धा मी एकटीच आहे. सो आपण स्टार्ट करूया आता हळद कुंकू लावायला. आणि मला असं वाटतं गाईज की एक एक पत्रिका लावते बिकॉज मला ते हळद कुंकू लावायला बरं पडेल, कारण मी एकटी होते तिकडे हळद कुंकू लावायला. त्यामुळे फटाफट करून असे प्रत्येक मी एक एक लावून घेते पत्रिका. आणि सगळ्या पत्रिका मी रेडी केल्यात गाईज, एकटीने ते पण. आणि आता पटापट हळद कुंकू वगैरे लावून घेते म्हणजे फटाफट लावायला मला बरं पडेल. सो झालेलं आहे. आणि गाईज ह्या पूर्ण पत्रिका मी लावल्या नाही आहे, तर अर्ध्या पत्रिका मला लावायच्या बाकी आहेत. हे बघा अजून एवढ्या पत्रिका बाकी आहेत. आणि ब्राव इथे मस्त झोपला आहे. आणि ते हळद कुंकूला मी थोडं ओलं केलं पाण्यात टाकून. आता हळद कुंकू सगळ्या पत्रिकेला लावून घेते आणि आपण भेटू नंतर. सो फायनली इथे हळद कुंकू सगळ्या पत्रिकेला लावून झाले. आणि माझ्यासोबतच मला हेल्पसाठी आता ताई येते. सो ती पण येईल असं थोड्या वेळात. आणि ती पण फायनली आली आहे गाईज, बघू शकता तुम्ही. आणि मम्मी ताई भाऊ सगळेच आले म्हणजे मला जरा बरं पडेल अशा प्रकारे. आणि ते मस्तपैकी बसला आहे हा बघत कोण काय करते, पण हेल्प करायला नाही. आणि दीदी पण बसलेली होती, तिला तर कामाला लावू शकत नाही, नवरी आहे ती शेवटी. सो ताई आणि मी आणि कॅमेरा आला की हे लोक तोंड लपवून ठेवतात. सो कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. सो बाय.